दत्तभक्तांची साधना होती। विशेष म्हणजे आपले सद्गुरू श्री दादा भाऊ यांनी 2.5 वर्ष इथं भक्ती साधना केली। भक्ती साधना यांना मार्गदर्शन झाल्याप्रमाणे ती साधना कशी होती तर गुरुचरित्राचं पारायण झालं की नंतर पाहून पलीकडं भुवनेश्वरीचं देवीचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा रोज 1100 वेळेला जप तो करायचा आणि पुन्हा इथं यायचं आणि माधुकरी मागायचे। 5 घरी माधुकरी मागून जेवण करायचं। 5 घरी माधुकरी मागितलेलं जे अन्न आहे ते एकत्र करायचं, एका पोर्चंडीमध्ये बांधायचं। ती पोर्चंडी सगळी पाण्यामध्ये मिसळायची आणि त्याचे 5 भाग करायचे। पक्ष्यांसाठी एक, गाईसाठी एक, वेगळ्या प्राण्यासाठी एक, अतिथीसाठी एक, राहिलेला 1 भाग घ्यायचा आणि संध्याकाळी फक्त दूध किंवा खडी साखर एवढं घ्यायचं। म्हणजे आहार, विहार, आचार, विचार आणि उच्चार या सर्वांवरती इथं औदुंबर क्षेत्री आल्यामुळे काय होतं, नियंत्रण होतं। आपल्या सर्व व्यसनांचा त्याग या क्षेत्री येऊन केला तर कुठलीही व्यसनानंतर तुम्हाला बाधणार नाही। असं परमक्षेत्र औदुंबर क्षेत्राचा म्हणजे आपल्या दत्त परिक्रमेतलं पहिलं ठिकाण जे आहे ते दत्त परिक्रमेतलं पहिलं औदुंबर हे, तिथली माहिती आपल्याला गुरुजींनी दिली। अनगड गुरुजींनी छान बातमी दिली आपल्याला। आणि ह्याच्याच आता तुम्ही समोर दाखवा, समोर त्या मंदिरात जायचं आता आपल्याला। फक्त नदीतनं आता आपण गाडीने जाऊ ब्रिजवरनं। सगळं झाल्यानंतर आपण इकडनं असं जाऊन इथं ज्यांनी उपासना जे करायचे लोक नदीतून पोहून जायचे असे तिथपर्यंत आणि रोज 1100 वेळेला देवीचा जप करायचे आणि मग पोहून इकडे यायचे। अशी कडक साधना होती आणि असे साधक लोक या जगामध्ये आहेत म्हणून हा हिंदू धर्म सनातन धर्म टिकून राहिला, त्यांचे पुण्याई म्हणून। ओम श्री गुरुदेव दत्त म्हण। ओम श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव